नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारं असं अगदी छान चमचमीत टोमॅटोचं सूप किंवा टोमॅटोची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी छान असे पिकलेले मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले, अगदी बारीक त्यांना चिरून घेतले. त्यानंतर 2 ते 3 तास भिजवून घेतलेली चणा डाळ, जर आपल्याला वेळ नसेल तर त्यावेळेस आपण आपल्याकडे फुटाण्याची डाळ असते ती वापरली तरी काही हरकत नाही. 2 चमचे 2 टोमॅटोंसाठी आपण इथे वापरतोय. त्यानंतर लगेच अजिबात पाणी वगैरे काही न घालता फक्त चणा डाळ आणि टोमॅटो आपण आता मिक्सरला अगदी बारीक याची अशी पेस्ट तयार करून घेणार. जेवढं शक्य तेवढी अगदी बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर लगेच साईडला आता आपण गॅसवरती एक कढई गरम करून घ्या. कढई आपले तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला कितपत तेल हवं आहे, तेलाचं प्रमाण अगदी कमी देखील वापरलं तरी काही हरकत नाही. इथे 1.5 चमचे तेल आता मी गरम करून घेतले. आपलं तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं. कढीपत्त्याचे पानं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसतील नाही घातले तरी काही हरकत नाही. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे. जिरे मोहरी हे अगदी छान फुलू द्या. जेवढं छान फुलेल तेवढी छान आपली जी ग्रेव्ही आहे टोमॅटोची ती अगदी छान अशी चटपटीत अशी तयार होते. मोहरी आणि जिरे फुलल्यानंतर लगेच इथे मध्यम आकाराची एक बारीक चिरून घेतलेली बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, लगेच बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा हा आपण एकसारखं चमच्याने चाळत मंद आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार. जेवढा परफेक्ट आपला कांदा हा परतून होईल तेवढी छान अशी आपली टोमॅटोची ग्रेव्ही ही तयार होईल. जर आपला कांदा हा कच्चाच राहिला तर ग्रेव्ही ही अगदी गोडसर अशी ती चवीला लागेल. म्हणून कांदा हा व्यवस्थित परतून घ्या. कांदा आपला परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण हिंग घालणार. हिंगामुळे खूप छान अशी चव आपल्या ग्रेव्हीला येते. लगेच आवडीनुसार लाल तिखट, कितपत आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार. जर आपल्याकडे काळा मसाला असेल तो वापरला तरी काही हरकत नाही. अगदी थोडीशी हळद. हे संपूर्ण मसाले आपण फक्त अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घेतले. त्यानंतर मिक्सरला तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालून फक्त अर्धा मिनिटभर तेलामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता पाणी हे घालून घेणार. अजिबात तेल वगैरे सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोची पेस्ट ही परतण्याची गरज नाही. फक्त अर्धा मिनिटभर छान मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर लगेच कितपत आपल्याला ग्रेव्ही ही घट्टसर हवी त्यानुसार आपण पाणी हे घालून घ्या. तर याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो फिरून घेतलं तर ते मी व्यवस्थित धुवून घेतले. त्यानंतर लगेच याच्यामध्ये पुन्हा मी 1 ग्लास पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता ही ग्रेव्ही आपण पोळीसोबत किंवा भातासोबत अगदी छान अशी आपण सहज खाऊ शकतो. चवीला देखील खूप छान अशी ती लागते. तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपली याची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी त्यानुसार अगदी पातळ देखील आपण करून घेतली तरी काही हरकत नाही आणि दाटसर ठेवली तरी काही हरकत नाही. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वगैरे टाकून झाल्यानंतर फक्त आपण त्याला नंतरून 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती ही ग्रेव्ही छान उकळून घ्या. तर बघू शकाल अगदी छान अशी चटपटीत आणि झटपट होणारी अगदी परफेक्ट अशी आपली टोमॅटोची अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी छान अशी चविष्ट अशी तयारी. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर 3 ते 4 मिनटं आपण हिला आता उकळून घेतली. त्यानंतर आता आपण गॅस हा बंद करून घेऊया. बघू शकाल अगदी छान अशी आपली चटपटीत, ज्यावेळेस काही भाजी नसेल किंवा चटपटीत खावंसं वाटलं तर लगेच होणारी अगदी छान